नमस्कार सर्वांना, कसे आहे सर्वजण। आज ब्रेकफास्ट माझे हस्बंड बनवणार होते। आजचा दिवस बुधवार। आज माझी ऑमलेट खायची खूप इच्छा होती आणि माझे हस्बंड ऑमलेट खूप मस्त पद्धतीने बनवतात, इतकं टेस्टी, एकदम एक्झॉटिक। त्याच्यामुळे माझ्या हस्बंडनी पूर्ण ऑमलेटचं सामान रेडी केलं पूर्ण। त्याच्यानंतर त्यांचं हातचं ऑमलेट खाणं म्हणजे नशीबच लागतं। तर अशा प्रकारे त्यांनी सगळे व्हेजीज, पनीर वगैरे सगळं त्यांनी प्रॉपर पद्धतीने कट करून घेतलं। पनीरला पण त्यांनी हलकंसं शॅलो फ्राय करून घेतलं, हलकंसं तेलामधनं। त्याच्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे तुम्हाला माहीतच आहे, लोखंडी तव्यावरच करतो, नॉनस्टिक तव्याची गरज पडतच नाही। हे त्यांनी 2 अंडे फेटून त्याच्यावर शिमला मिरची, त्याच्यानंतर कांदे, पनीर, स्वीटकॉर्न, आता स्वीटकॉर्नचा सीझन आहे त्याच्यामुळे स्वीटकॉर्न, मशरूम देखील टाकू शकतो, पण आम्ही मशरूम नाही टाकले। मशरूम टाकले तरी खूप बढिया वाटते, खूप टेस्टी वाटते। त्याच्यानंतर हे टोमॅटो अशा पद्धतीने टाकतात। ते टोमॅटोचे असे स्लाइसेस करतात, असे बारीक चिरत नाही टोमॅटो। तुम्ही सुद्धा असा बनवून बघा। त्याच्यानंतर हलकंसं त्यांनी त्याच्यावर चीज टाकलं आणि त्याला झाकून ठेवलं। याला पलटायची गरज पडत नाही, कारण की हा पलटवला नाही तरी तो छान शिजतो, खालून जळत सुद्धा नाही, चांगला शिजतो। त्यांनी चीजचा एक पूर्ण क्यूब टाकला, एक ब्लॉक टाकला पूर्ण। आता याला झाकून ठेवू, म्हणजे हा पूर्ण शिजून जाईल। जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 ते 3 मिनिट लागते याला फक्त झाकून ठेवायचं। आणि फुल फ्लेममध्ये ठेवायचं नाही, एकदम लो फ्लेम ठेवायची आणि हा चांगला शिजतो। हा बघा छान शिजलेला आहे। आणि हा बंद केल्यानंतर थोडा वेळ तसाच राहू द्यायचा। त्याच्यानंतर थोड्या वेळ उघडून घ्यायचा। उघडल्यानंतर त्याच्यावर ऑरिगॅनो, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स वगैरे टाकायचे। खूप छान टेस्ट वाटते याची। तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता। आमच्या दोघांनाही कोथिंबीर फार काही आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही कोथिंबीर इथे वापरलेली नाही आहे। त्याच्यानंतर असे त्याचे कट करून घेतले आहे। आणि हा जो नेक्स्ट जो ऑमलेट होता, हा मी माझ्या डिमांडमुळे त्यांनी मला असा मॅगी ऑमलेट बनवून दिलेला आहे। खूप सारं स्वीटकॉर्न्स पण टाकलेले आहे चीज भरून, आणि असे टोमॅटोचे स्लाइसेस। त्याच्यानंतर होता माझा ऑर्डर राजवाडा पॅलेसमध्ये। बड्डेचं ऑर्डर असल्यामुळे मी गेली 5 वाजता ऑर्डरला। ही इतकी सुंदर एंट्री होती, खूपच छान। डेकोरेशन पण खूप सुंदर होतं तिथलं। हे बघा डेकोरेशन तिथे छानपैकी ज्या मुलीचा बड्डे होता त्या मुलीचे कटआउट्स पण खूप सुंदर सुंदर लागलेले होते। ही त्या छोट्याशा मुलीची आजी, आजीचा मेकअप, हेअरस्टाईल, ही जी ती मुलगी, तिला फोटोशूट करायला बिलकुल आवडत नव्हतं, तिला खूप कंटाळा येत होता फोटोशूट करून करून। त्याच्यानंतर ती वैतागून मग शेवटी तिचा फोटोशूट थांबवला। त्याच्यानंतर तिची एंट्री विथ हर फॅमिली, खूप सुंदर एंट्री झाली तिची, खूपच सुंदर। त्याच्यानंतर तिचा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला। त्याचे बड्डे वगैरे सेलिब्रेट झाल्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर ही माझी मुलगी, तिला असं वाटलं की तिचे फोटो काढत आहे, त्याच्यामुळे ती बाय करत होती। तिला आवडते बुलेटवर असं खेळायला। हे झाल्यानंतर मी घरी आली। घरी आल्यानंतर मी अंडे उकळायला लावले, कारण स्वयंपाकाची तयारी होती। रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजले होते। तर हे मी पट्टपट्ट भाजी करायची होती, त्याच्यामुळे मी
असं हलकंसं ते कांद्याला परतवलं. तेलातून हलकंसं अंडे उकळून घेतले, 3 अंडे उकळल्यानंतर त्याला असे हलकेसे कट करून घेतले. कट करून म्हणजे थोडे थोडे त्याला चिरे मारून घेतले, थोडे. आणि ते आता मी फ्राय करणार. थोड्याशा तेलामध्ये मी हळद आणि तिखट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी हे शिजवून घेईल सगळं. तर हे अशा प्रकारे मी आधी जो सावरताळा बनवलेला होता तो टाकला. त्याच्यानंतर त्याच्यात हळद, तिखट, गरम मसाला, धने पावडर वगैरे हे सगळं टाकलं. त्याच्यानंतर त्याच्यात मी फ्राय केलेले अंडे सोडले आणि हे अशा प्रकारे मी अंड्याची भाजी बनवलेली आहे. हे पूर्ण शिजल्यानंतर खूपच टेम्पटिंग दिसत होती. तुम्हाला जास्त रस्सा नको असेल तर तुम्ही कमी पाणी टाकू शकता. आमच्याकडे रस्सा खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळे मी थोडं पातळच बनवत आहे भाजी. तुम्ही कशा प्रकारे खाता, अंड्याची भाजी कशा पद्धतीने खाता मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.